नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या म्हणजेच SLBCच्या 171व्या बैठकीचा आणि आगामी खरीप हंगामाच्या नियोजनाचा अगदी बारकाईने उलगडा करणार आहोत. बँका आणि शेती क्षेत्राशी संबंधित हे जे काही तातडीचे निर्णय आणि शासनाचे निर्देश आहेत ना, ते आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत? आपला आजचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे. आपण कर्जमाफी आणि पीक कर्ज, सिबिलच्या अटीचं काय झालं, पीक विमा आणि फार्मर आयडीची सक्ती, ई-पीक पाहणीतील नवीन तंत्रज्ञान आणि शेवटी खते व खरीप हंगामाचं हवामान नियोजन या सगळ्या गोष्टींचा क्रमवार आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यापासून, कर्जमाफी आणि पीक कर्ज यांचं आर्थिक नियोजन आणि प्रत्यक्ष कृती. मध्यंतरी एक मोठी चर्चा होती बघा, विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली, मग आता कर्जमाफीला ब्रेक लागणार का, असा एक संभ्रम निर्माण झाला होता. पण मुख्यमंत्र्यांनी हे अगदी स्पष्ट केलंय की कर्जमाफी आणि आचारसंहितेचा एकमेकांशी काही संबंध नाही. कारण काय तर कर्जमाफीचे लाभार्थी या निवडणुकीत मतदार नाहीत, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही राजकीय व्यत्ययाविना अगदी सुरळीतपणे पुढे जाणार आहे. आणि हे सगळं किती फास्ट ट्रॅकवर चाललंय हे या वेळापत्रकावरून तुमच्या लक्षात येईलच. 30 जूनच्या आत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आणि शेतकऱ्यांची जुनी कर्ज खाती नील म्हणजेच शून्य करायची असे अत्यंत कडक निर्देश आहेत. विशेष म्हणजे शासनाकडून बँकांना पैसे मिळायला थोडा वेळ जरी लागला तरी लाभार्थ्यांच्या याद्या आल्या आल्या जुनी खाती त्वरित नील झालीच पाहिजेत, जेणेकरून 1 जुलैपासून शेतकऱ्यांच्या हातात नवीन पीककर्ज पडायला कोणतीही अडचण येणार नाही. हे खरोखरच एक मोठं पाऊल आहे. आता या 100% आकड्याकडे जरा लक्ष द्या. जुना इतिहास बघितला तर राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज वाटपात नेहमीच टार्गेटपेक्षा मागे राहिल्याचं चित्र होतं. पण यंदा मात्र तसं चालणार नाही. या आगामी हंगामात राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करावेच लागेल, असे अत्यंत कडक निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचं तर कर्ज वाटपात कोणतीही टाळ्याटाळ्या आता खपवून घेतली जाणार नाहीये. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणाऱ्या निर्णयाकडे. सिबिलची अट रद्द. बँकिंग क्षेत्रातले अडथळे आता कसे दूर होत आहेत ते पाहूया. तर इथला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थेट राज्य शासनाचा हा स्पष्ट आदेश. सिबिलची अट लावली जाऊ नये. पीक कर्ज देताना बँकांनी सिबिल स्कोअर खराब असल्याचं कारण देऊन शेतकऱ्याला दारातून परत पाठवू नये, हे अगदी ठणकावून सांगण्यात आलंय. बँकांनी सिबिलला कर्ज नाकारण्याचं हत्यार अजिबात बनवू नये, हा यामागचा सरळ आणि स्पष्ट उद्देश आहे. पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताचे नवीन नियम यातला हा फरक खरंच खूप बोलका आहे. पूर्वी काय व्हायचं, सिबिल स्कोअरच्या अटी दाखवून सरसकट पीक कर्जे नाकारली जायची. पण आता चित्र बदललंय. RBI आणि SLBCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे स्पष्ट सांगण्यात आले की त्यांनी त्यांच्या सर्व स्थानिक शाखांना ईमेल पाठवून सिबिलची अट न लादण्याचे आदेश तातडीने द्यावेत. आणि हो, जर एखाद्या शाखेने तरीही सिबिलची मागणी केली तर त्या शाखेवर थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सक्त इशाराच देण्यात आलाय. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. तिसरा भाग, पीक विमा आणि फार्मर आयडी. भविष्यातील अनुदानाचं सुसूत्रीकरण कसं होणार आहे ते समजून घेऊ. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रशासनाचं सध्याचं मुख्य लक्ष हे धानाचे चुकारे म्हणजेच धानाचं मूळ पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यावर आहे. आता तुम्ही म्हणाल बोनसचं काय? धानाच्या बोनसचा प्रश्न महत्त्वाचा नक्कीच आहे, पण प्रशासकीय दृष्टिकोनातून आधी चुकारे पूर्ण करणं हे पहिलं प्राधान्य आहे. बोनसवर त्यानंतर स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे. पीक विम्याचा विषय निघालाच आहे, तर राज्याच्या काही भागांमध्ये पीक विम्याचे पैसे मिळणं अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. पण ही दिरंगाई दूर करण्यासाठी आता वेगाने पावलं उचलली जात आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिलेत. मुख्य उद्दिष्ट एकच, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या वाटपावरून काही वाद किंवा आक्षेप आहेत ते तातडीने सोडवून ही रखडलेली रक्कम शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचवणे. आता हे नाव नीट लक्षात ठेवा, फार्मर आयडी. भविष्यातील सर्व सरकारी योजनांचा हाच केंद्रबिंदू असणार आहे. पीक विमा असो, कोणतंही अनुदान असो किंवा कर्जमाफी, या सर्वांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी हा एक अनिवार्य डिजिटल नोड ठरणार आहे.
त्यामुळे आपला फार्मर आयडी तयार करणं आणि त्यात जर काही त्रुटी किंवा चुका असतील तर त्या तातडीने दुरुस्त करून घेणं हे भविष्यातील कृषी लाभ मिळवण्यासाठी आता सर्वोच्च प्राधान्य बनलं आहे. आता आपण बघूया हे सगळं तंत्रज्ञानाशी कसं जोडलं जातंय. आपला चौथा मुद्दा पीक पाहणी तंत्रज्ञान आणि शेतीचं डिजिटायझेशन. प्रशासनाला हे तांत्रिक बदल का करावे लागले याचं मुख्य कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 2025च्या पीक विमा प्रणालीमध्ये काही गंभीर प्रकार समोर आले. चुकीच्या पद्धतीनं जमिनीची जोडणी केली गेली आणि चक्क घरबसल्या किंवा दुसऱ्याच ठिकाणाहून खोटे फोटो अपलोड करून गैरप्रकार झाले. या अशा खोट्या दाव्यांमुळे प्रशासनाला तंत्रज्ञानात मोठे आणि कठोर बदल करणं भाग पडलं आहे. मग आता हे बदल कसे लागू होणार? तर सर्वात आधी कुठूनही दुरून फोटो काढण्याच्या आणि मॅन्युअल नोंदी करण्याच्या पद्धती पूर्णपणे बंद केल्या जात आहेत. सध्या काही जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग सुरू आहे, तो आता वाढवला जाईल आणि 2026 पर्यंत तर 100% पीक पाहणी ही केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच DCS ॲपच्या माध्यमातूनच अनिवार्य केली जाईल. यातली सगळ्यात भारी गोष्ट माहितीये काय? या ॲपमध्ये नेटवर्क नसतानाही थेट शेतात उभं राहून ऑफलाईन फोटो काढण्याची सुविधा आहे. त्यामुळे घरबसल्या खोटे फोटो अपलोड करण्याच्या फसवणुकीला कायमचा आळा बसणार आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या पण अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, खते आणि खरीप नियोजन, आगामी हंगामाची पूर्वतयारी. आता या आलेखातली परिस्थिती खूपच रंजक आहे. सध्या आपल्याकडे युरियाचा भरपूर साठा उपलब्ध आहे. पण जागतिक स्तरावर जी काही युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्यामुळे पुरवठा साखळीत कधीही व्यत्यय येऊ शकतो. म्हणूनच केवळ सध्याच्या साठ्यावर अवलंबून न राहता खतांचा एक मोठा बफर स्टॉक म्हणजेच राखीव साठा तयार करण्यावर शासनाने भर दिला आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हे काटेकोर नियोजन सुरू आहे. हवामानाच्या अंदाजांबद्दल बोलायचं झालं तर जागतिक आणि प्रादेशिक अंदाजांमधली तफावत थोडी गोंधळात टाकणारी आहे. जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO म्हणतेय की अल निनोचा धोका संभवतो, पण दुसरीकडे आपली प्रादेशिक आकडेवारी सांगतेय की इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD मोठ्या प्रमाणावर सकारात्मक आहे आणि सध्या तरी अल निनोची कोणतीही प्रत्यक्ष लक्षणे दिसत नाहीयेत. हा विरोधाभास नक्कीच अभ्यासायला लावणारा आहे. राज्याच्या हवामान आणि कृषी विभागाकडे जी ताजी आकडेवारी आली आहे त्यानुसार एक खूप विशिष्ट अंदाज वर्तवला गेलाय. तो म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात पावसाचं प्रमाण उतरत्या क्रमाने राहील. सोप्या भाषेत सांगायचं तर जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होऊ शकतो. म्हणूनच कृषी विभागाला स्पष्ट निर्देश दिले गेलेत की त्यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंबा आणि सरी म्हणजेच BBF तंत्रज्ञानाने पेरणी करण्याचा सल्ला द्यावा आणि त्यासाठीचं अनुदानही उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून कमी पावसातही पीक वाचवता येईल. या संपूर्ण सविस्तर विश्लेषणानंतर शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा आणि अद्यापही अनुत्तरित असलेला प्रश्न उभा राहतो. ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपलं कर्ज नेहमी वेळेवर भरले आहे किंवा ज्यांनी 2024-2025 या चालू वर्षात नवीन कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्जाचं आणि कष्टाचं काय? त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ कसा आणि केव्हा मिळणार? हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. भविष्यातील धोरणांमध्ये प्रशासन यावर कोणता तोडगा काढेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहील. या विश्लेषणातील माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. धन्यवाद.